चला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच मुकेश गायकरला, ज्याने बनवल्या 42 धावा या मॅच मध्ये. आदरणीय सुधीर तिर्लोटकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि काकांच्या शुभ हस्ते आपण देऊया मुकेश गायकरला मॅन ऑफ द मॅच. चला मानिवली टीम, आपण कुठे जायचं नाहीये. यापुढील सामना विनर विनर होणार आहे आणि तो सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 6-6 षटकांचे आहेत. आज पहिला दिवस होता त्यामुळे सामने थोडेसे उशिराने सुरू झाले, परंतु उद्या ठीक 9 वाजता सकाळी सामने सुरू होतील. मुकेश गायकर, वेल प्लेड. हे मैदान लकी आहे मानिवली टीमसाठी आणि मुकेश गायकर साठी तर जास्त लकी आहे. आई गावदेवी चषकामध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज. मुकेश गायकर आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य आहेत भरतभाऊ गोंदले साहेब. अभिनंदन मुकेश. सामना सुरू होतोय. ऐकूया आपण पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. अत्यंत टॅलेंटेड समालोचक, ज्यांनी फार कमी वयामध्ये फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा आहे, प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. खर तर सुनील, या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी जेव्हा आम्हाला समालोचन समजत नव्हतं, माहिती नव्हतं तितक्या गोष्टी, तेव्हा अगदी घरातून रोशन सर मला न्यायचे सांगायचे, चल मी आहे. आणि त्यांनी कल्याण ग्रामीण, टिटवाळा, बदलापूर या परिसरामध्ये सातत्याने माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मधून मला गोष्टी शिकवल्या, सांगितल्या. म्हणून मी नेहमी सांगतो माझे गुरु रोशन संते सर आहेत. आणि मागच्या दिवशीने आपण आता वळूया. सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना. सायका दिवाना सांगोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरप. नाणेफेकीचा कौल झाला, तो जिंकला. सांगोडेने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं वरपला. यजमान बनाम मेहमान का मुकाबला होगा, 6 ओवर का मुकाबला वरप बनाम सांगोडे के बीच. पहली गेंद हाफ ट्रैक करती पटकी हुई गेंद, पिक की लाइन, जल्दी से बल्लेबाज ने कवर पॉइंट की दिशा में अच्छा स्ट्रोक. फील्डर भाग रहे लेकिन भागते रहेंगे. निकल गई गेंद कवर पॉइंट के बाहर. 4 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक आप ट्रैक करती. और सुनील देखिए जिस तरह से स्मैश किया गेंद को कवर पॉइंट के बीचों बीच, अच्छा स्ट्रोक. मुकेश गायकर बड़े खुश नजर आ रहे भाई. तगड़ी बल्लेबाजी उन्होंने की पहले मुकाबले में. केटीपीएल में भी देखिए जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की, सभी कल्याण ग्रामीण के दर्शकों को उन्होंने बहुत आत्मविश्वास दिया था. बहुत बड़े पैमाने पर देखिए वहां पर कल्याण ग्रामीण के दर्शक गए थे उनकी बल्लेबाजी देखने के लिए. ड्राइव किया इस बार. फील्डर डीप लॉन्ग ऑफ पर मौजूद, उठाकर फेंकेंगे तब तक 1 रन यहां पर प्राप्त करेंगे. होम ग्राउंड है, यहां पर एडवांटेज होगा जरूर रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरप टीम को. तो देखना चाहेंगे हम कि पहले सत्र में कितने रन बनेंगे. मजा आएगा इस मुकाबले में. यजमान बनाम मेहमान के बीच मुकाबला. इस बार गेंद हवा में, खिलाड़ी हो कैजुअल अप्रोच वहां पर नजर आया. शॉर्ट फाइन के फील्डर के माध्यम से. फील्डर थे वहां पर शॉर्ट फाइन लेग पर दीप, और दीप ने ये छोड़ा हुआ कैच. एक्शन रिप्ले देख सकते हो. आसान सा मौका, कैजुअल अप्रोच फील्डर का और वहां से छूटा है कैच. रोशन सर, जब हम 22 एकड़ कोला के मैदान पर कमेंट्री कर रहे थे तब मुझे याद है बैक टू बैक 2 मैचेस में 2 कैचेस छूटे थे और दोनों ही बल्लेबाजों ने 40 से अधिक रन बनाए थे. और वो दोनों ही मुकाबले जिस टीम ने कैच छोड़े उन्होंने गंवाए थे.
तो देखिए यहाँ पर कैच तो छूटा है, मौका तो मिला है यहाँ पर बल्लेबाज को, तो देखेंगे क्या होता है, कितने रन बनेंगे। स्विंग एंड मिस, अपील बड़ी जोरदार, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। मेरे ख्याल से व्हाइट बचाने के लिए अपील तगड़ी की थी। स्क्वायर लेग अंपायर कुछ नहीं कर सकते भाई, इसमें रिव्यू नहीं है नहीं यहाँ पर। अल्ट्रा एज अगले साल मेरे ख्याल से राज भोईर थोड़ा आप ध्यान दीजिए, अगले साल अल्ट्रा एज की सिस्टम मैनेज कर लीजिए भाई। होगा जैसे टेनिस क्रिकेट डेवलप होगा, ये सब चीजें आएंगी देखिए टेनिस क्रिकेट में। लेकिन शायद अतिरिक्त रन बचाने के लिए जोरदार अपील हुई थी विकेट कीपर से। अक्सर अक्सर ऐसे देखते हैं हम खिलाड़ियों को, अंपायर पर दबाव डालने का प्रयास हुआ था, लेकिन डॉट बॉल। अगली पेशकश, भावेश क्या गेंदबाजी कर रैली से भाई, अब यहां से गिल्लियां बिखेर दिए, विकेट का यहां पर पतन होता हुआ। पहला बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाज से करती हुई टीम आरबी वरप को। प्रशांत बैक टू द डगआउट। रोहित भाई भोईर चषकाचं आयोजन आपण पाहतोय, आदरणीय राज भोईर आणि प्रसाद सुरोशे आरबी 11 वरप या टीमच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थाने आरबी 11 वरप संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि आरबी 11 वरप या टीमला शुभेच्छा येत आहेत। नक्कीच रोहित कायकर कोंढेरी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत। फिर एक बार गेंदबाज तैयार, स्मैश करना चाह रहे थे, इनफील्ड के ऊपर से खेला इस बार, एक और अच्छा स्ट्रोक, गेंद कवर पॉइंट पर फिर से फील्डर बहुत तेजी से भागे। इस बार अच्छी फील्डिंग डीप कवर पॉइंट के क्षेत्र पर, योगेश को वहां पर हम देख सकते हैं। पहले ओवर का खेल समाप्त होने के लिए अभी भी शायद एक गेंद शेष। तुझी कशी ओव्हर झाली रे बाबा? तो डॉट नाही, तो वाईड आहे, तो डॉट टाकलेस, तो वाइड है, तो डॉट बोलला। तो चलिए बेहतरीन गेंद थी। इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त। और पहले के ओवर के बाद कुल स्कोर की बात करेंगे पर 9 रन आरबी वरप। तो बॉलिंग मार्क पर यहां पर बात करेंगे ओवर नंबर 2 P2 का ये ओवर होगा। और आउटफील्ड में अब 3 फील्डर नजर आएंगे डीप स्ट्रेट बैटर के लिए। देखिए सीधे हाथ के बल्लेबाज के लिए डीप मिड विकेट पर एक फील्डर तैनात ऋतिक, सामने लॉन्ग ऑफ पर एक फील्डर और एक्स्ट्रा कवर शायद पॉइंट के ऊपर से खेला इस बार। अच्छा स्ट्रोक, आउटफील्ड बहुत तेज है, फील्डर भाग रहे, गेंद को उठाकर फेंकेंगे तब तक दोनों ही बल्लेबाजों को अवसर था यहां पर। 2 रन मुकम्मल किए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट यहां पर नजर आई। दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल, 2 के 7 कुल टोटल आगे 11 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। 1.1 ओवर का खेल समाप्त, सब 1-1 नजर आ रहा है स्कोरबोर्ड पे फिलहाल। 11 रन 1-1
एक विकेट, एक ओवर, 1.1 ओवर, सब एक एक नजर आ रहा है फिलहाल स्कोरबोर्ड में। बल्ले का अंदरूनी सिरा लगा है, लॉन्ग स्टॉप के पीछे अब गेंद, दो फील्डर भाग रहे हैं, दोनों एक दूसरे के सामने। भाई ये क्या कर रहे हो आप, भागिए थोड़ा साइड से, भागे, दोनों एक दूसरे के सामने। जैसे ऐसे लग रहा था कि गेंद पकड़ने नहीं, ऐसे लग रहा है कि दोनों में रेस लगी है। देखिए एक्शन रिप्ले हम देखेंगे, अंदरूनी सिरा लगा था, जैसे थर्ड मैन के फील्डर आए, फाइनली के उनके सामने आ गए। यही तो गलती की फाइनली के फील्डर ने, थर्ड मैन के फील्डर भाग रहे थे तेजी से, उनके सामने आप आ गए। वो थर्ड मैन के फील्डर अकेले भागते तो शायद एक रन बचा लेते। और तो चलिए टोटल की बात करेंगे, फिलहाल 13 रन। साइका दीवाना सांगोड़े, देखिए इस टीम को अब यहां से नफीतुली गेंदबाजी करूंगी। मैं प्रशंसा करूंगा पहले ओवर में गेंदबाज भावेश पाटिल की। हालांकि पहला मैंडेटरी पावर प्ले के ओवर में पहली गेंद पे चौका लगा, लेकिन उसके बाद जिस तरह से भावेश पाटिल लेके फील्डर्स, भाई विकेट कीपर अब बहुत नाराज नजर आ रहा है, निराश नजर आ रहा है। बॉडी लैंग्वेज सब कुछ बता रही है विकेट कीपर की, ये फील्डिंग नहीं चलेगी यहां पर। नसीब के साथ मिला थर्ड मैन के बाहर चौका। सत्रह रन फिलहाल स्कोरबोर्ड पर, 17 लॉस ऑफ 1 विकेट। फील्डर्स पर नाराज है, गेंदबाज की नाराजगी और विकेट कीपर की नाराजगी स्पष्ट नजर आ रहे उनके चेहरे पर, क्योंकि ये नहीं करना था आपको। ऐसे फील्डिंग अगर होती रही तो मुश्किलें बढ़ जाएंगी सेकंड इनिंग में बल्लेबाजों के लिए, क्योंकि अक्सर कहा जाता है कि पहले सत्र में यदि आपकी फील्डिंग उतनी अच्छी ना हो, आप अतिरिक्त रन दे दे, तो दूसरे सत्र में बल्लेबाजों पर दबाव बढ़ता है जरूर। चलिए थोड़ा फास्ट के लिए प्लीज। एग्जैक्टली यही सही बात बताई ऋतिक ने कि थोड़ा गेम पर आप फोकस करिए, जो हुआ सो हुआ, लेकिन अब यहां से गेम पर हमें फोकस करना है। अभी भी मुकाबला हाथ से गया कहां है, ये तो अभी शुरुआत है, 6 ओवर का मुकाबला है, कमबैक आप कर सकते हो। जो हुआ वो भूलकर आपको फिर से थोड़ा मुकाबले पर ध्यान देना होगा। कुल स्कोर की बात करेंगे 17 रन। चलिए बहुत समय लग रहा है भाई, थोड़ा प्लीज फास्ट के लिए। बड़ा हिट लगाने का प्रयास इस बार, स्विंग एंड मिस, डॉट बॉल की समाप्ति। तो चलिए देखते देखते 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 19 रन 2 विकेट के नुकसान पर, लॉस ऑफ 2 विकेट, 19 रन ऑन बोर्ड। एंड ऑफ द सेकंड ओवर आरबी वरप। पहले राउंड का दूसरा मुकाबला है, थोड़ा ध्यान दीजिए।
साई का दीवाना सांगोड़े देखिए प्लीज। 8 का लॉट आज देखिए यहाँ पर खेला जा रहा है और उसी के साथ पहले सत्र के पहले राउंड के सभी टीमों के मुकाबले 6-6 ओवर के। तो देखिए थोड़ा ध्यान दीजिए कि अतिरिक्त समय यहाँ पर जाया ना जाए प्लीज। स्विंग एंड मिस, डॉट बॉल के साथ इस ओवर की शुरुआत। हाउ वाज दैट अंपायर को पूछ रहे, लेकिन स्क्वायर लेग अंपायर के पास ये अपील आप कर नहीं सकते। कॉट बिहाइंड आपको मेन अंपायर के पास ही जाना होगा अपील के लिए। डॉट बॉल की समाप्ति। भावेश पाटिल अब सेकेंड स्पेल में नजर आ रहे हैं। कौन है बॉलर? एबी कट करना चाह रहे थे, फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर रुकी। एक डॉट बॉल का पतन होता हुआ यहाँ पर अच्छी गेंदबाजी नजर आ रही है। देखिए यहाँ पर जिस तरह से लय में नजर आ रहे हैं एबी सांगोड़े एक्सप्रेस, फिलहाल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। देखिए सटीक लाइन, बहुत ही बेहतरीन लेंथ, एक्यूरेसी देखिए, मार्जिन ऑफ एरर कम रखा और सक्सेस रेट उन्हें ज्यादा मिला। अंपायर पूछ के आए थे आपको? ओके, वरना राज बोईर पेनल्टी लग सकती है। आयोजन करता होंगे आप जरूर, लेकिन नियमों का उल्लंघन किया तो पेनल्टी आपको लग सकती है, याद रखिए। अंपायर्स को पूछ के आए थे ये, तो चलिए ठीक है, कोई बात नहीं। 19 रन फिलहाल। हो व्हाट बॉल, अनप्लेबल यॉर्कर यहाँ पर, बहुत ही बढ़िया गेंद थी। राज बोईर को मैदान छोड़ना होगा, बड़े विकेट का यहां पर पतन होता हुआ। बिग ब्लो फॉर टीम वर्रा। पहले राउंड का पहला मुकाबला पूरा हुआ। गावदेवी सापाट बनाम प्रतीक 11 मानिवली के बीच जीता मुकाबला प्रतीक 11 मानिवली ने। अगला मुकाबला गावदेवी मारल बनाम सरवली बी के बीच होगा। मुकाबला शेड्यूल के हिसाब से होगा या फिर विनर विनर होगा, वो बताया जाएगा एक ओवर के बाद। और यस, विनर कहीं मत जाइए टीम प्रतीक 11 मानिवली। यहां से जो टीम जीतेगी उनके साथ आपका मुकाबला खेला जाएगा। और तैयार, स्ट्रोक अच्छा इस बार, गैप में खेलने का प्रयास, एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद, उठाकर फेंकेंगे। दोनों ही बल्लेबाजों ने बड़ी चालाकी से 2 रन यहां पर कंप्लीट किए। 2 के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल 22 रन 3 विकेट के नुकसान पर। वरब बनाम साई का दीवाना सांगोड़े के बीच मुकाबला। दोनों ही ताकतवर टीम है, दोनों ही बलशाली टीम है, और जब एक कैलिबर की 2 टीमें एक दूसरे के सामने आते तब मुकाबले में मजा आता है। फिलहाल ये मुकाबला जो है हम कह सकते हैं कि 60-40 पर चलता हुआ, क्योंकि 60% विनिंग रेट साई का दीवाना सांगोड़े का नजर आता हुआ और दूसरी तरफ 40% विनिंग रेट आरबी वरब का नजर आता हुआ। जिस तरह से मुकाबला चल रहा है, 3 ओवर का खेल समाप्त, केवल 22 रन 3 विकेट के नुकसान पर। 22 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओवर। आरबी वरब
ये संपार मैजिकल ओवर होगा, चौथा ओवर ये मैजिकल ओवर होता है। और यहाँ पे यदि बल्लेबाजों ने 15 रन से अधिक रन बनाए तो 5+5 रन ऐड किए जाएंगे, लेकिन 15 से नीचे रहे तो 5 माइनस किए जाएंगे। फ्रेश बॉलर इंपॉर्टेंट होगा। देखिए यहाँ पर जिस गेंदबाज ने पहले 3 ओवर में गेंदबाजी की है वो गेंदबाज इस ओवर में गेंदबाजी नहीं कर सकते। ये रूल्स इस प्रतियोगिता के। 3 ओवर के बाद 22, 3 विकेट के नुकसान पर आरबी बरप। मैजिकल ओवर, पहली गेंद ऑन साइड पर गैप में खेला है, फील्डर वहां पर है। अच्छी फील्डिंग नजर आई। दोनों ही बल्लेबाजों ने फिर से एक बार बड़ी तेजी से 2 रन चुरा ले भाई। 5 गेंदे 13 बनाने। लक्ष्य का तो चलिए 2 रन यहां पर 24 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। स्मैश करना चाह रहे थे, अपील और अंपायर सहमत। उंगली ऊपर यहां पर बड़े विकेट का पतन। चौथा झटका लगता हुआ आरबी बरप को 24 रनों पर। बिग विकेट डाउन। चौथा ओवर फिलहाल और चौथे ओवर में देखिए बात करेंगे आपको 15 रन बनाने भाई, लेकिन पहले 2 गेंदों में केवल 2 रन आए। एक बड़ी विकेट यहां पर गवाई बल्लेबाजी करती हुई आरबी बरप इस टीम ने। तो यहां से देखिए कमबैक बहुत जरूरी होगा बल्लेबाजी के लिए। अच्छी गेंद लेकिन अंपायर्स अतिरिक्त रन का इशारा करते हुए व्हाइट बॉल। सही निर्णय यहां पर अंपायर्स का, जैसे एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं। बहुत तैयार। तो चलिए भाई यहां पर अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल। नो बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, यानी अब आने वाली अगली गेंद होगी फ्री हिट। अब मौका जरूर यहां पर बल्लेबाज के पास होगा। अब तक इस ओवर में रनों की बात करेंगे, देखिए 4 रन वसूले गए। 3 छक्के दागते बल्लेबाज, 3 चौके लगाते तो देखिए चेतन दादा मुरुडनाथ इनके ओर से 500 रुपए का नकद इनाम होगा। देवन के लिए इनाम होगा, ध्यान दीजिए। ऑन ड्राइव किया इस बार, मिड ऑन बीट, डीप लॉन्ग ऑन पर फील्डर दूसरे के लिए नहीं भाई। फ्री हिट गेंद पर 1 रन यहां पर केवल प्राप्त होता हुआ। सिंगल के साथ कुल टोटल की बात करेंगे, हमारे स्कोर मित्र में बताएंगे 27। और इस ओवर से कितने रन आए अब तक? शायद 5। यस, यानी अभी भी आने वाली 3 गेंदों में अब तक 10 रन यहां पर वसूलने होंगे, तब जाकर आपको 5 रनों का वो बेनिफिट मिल सकता है। ऑन साइड पर टर्न किया इस बार, अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग अंपायर के बहुत करीब से गेंद, बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद। केवल 1 रन भाई। इक्का दुक्का सिंगल डबल से काम नहीं चलने वाला है। पहले ही आप स्कोर कम बना रहे हो और इस ओवर में यदि 15 से कम आए तो और -5 हो जाएंगे भाई, तो मुश्किलें बढ़ सकती है आरबी बरप इस टीम के लिए। ऑनलाइन ढेर सारे दर्शक हमारे साथ जुड़े, सभी ऑनलाइन दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा इस अद्भुत और शानदार प्रतियोगिता में। गेंदबाज तैयार,
दो गेंदे, अभी भी 9 रन बनाने, अभी भी 9 रन बनाने, यानी ये डॉट बॉल, यानी अब ये तय हो चुका है कि अब एक लीगल गेंद यदि यहां से आती है तो भाई -5। गरीबी में अब आटा गीला, यही कहना होगा। मराठी में कहा जाता है रोशन सर, दुष्काळात 13वां महीना, और अब वही सिचुएशन नजर आ रही है आरबी वरप इस टीम के लिए। तो ये शायद अतिरिक्त रन हो सकता है, ये बढ़ाना होगा। अतिरिक्त रन का सिलसिला अगर ऐसे बढ़ता रहा तब जाकर कहीं मौका बन सकता है, लेकिन मुश्किल थोड़ा देखिए, क्योंकि इस ओवर में अब तक 7 रन बने, अभी भी मेरे ख्याल से आखिरी एक गेंद शेष और 8 रन बनाने इस मुकाबले में, इस ओवर में। यदि 8 रन बनते तो +5 मिलेंगे, वरना -5 जो है उसमें से भी भाई निकल जाएंगे आपके रन। तो चलिए, अच्छी गेंद, इस बार रन आउट का मौका, और आसान सा ये डिसीजन अंपायर के लिए। बालाइकारे सर देखिए हमें बताते हुए, यस इट इज आउट, विकेट का यहां पर पतन होगा। चौथे ओवर का खेल समाप्त। इस ओवर के -5 करके रन कितने होंगे हमारे स्कोर मित्र में बताएंगे। 29 थे, 5 माइनस होंगे, तो 4 ओवर के बाद 24 रन 4 विकेट के नुकसान पर। लॉस ऑफ 4 विकेट, 24 रन। क्या बात है, डीजे श्रावणी एंड पूर्वा लाइट इवेंट्स, मड़के पाड़ा, तुषार मड़के। गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खींच कर मारना चाह रहे थे यहां पर बल्लेबाज, प्रयास, डायरेक्टेड, बल्लेबाज हाथ दिखा रहे विकेटों पर, ये क्या हो गया भाई, अनबिलीवेबल। बड़ी दूर से ये गोटी रेंज जिसे कहा जाता है, बढ़िया डायरेक्टेड, एक और विकेट का बदन। तू चल, मैं आया, मुश्किल स्थिति में यहां पर आरबी वरप टीम ठोक दी से। नए बल्लेबाज आदित्य आए, तो ये क्या भाई, ये क्या हो गया, देखिए यहां पर अच्छा शॉट लगाया है, दमदार हिट। एक्शन रिप्ले थोड़ा इंटरेस्टिंग होगा, जिस तरह से ये स्ट्रोक खेला यहां पर बल्लेबाज ने। एक्शन रिप्ले रिवर्स का ये हिट, शानदार हिट। 4 रन मिलेंगे, 4 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ अब 28 रनों पर। -5 हो गए थे भाई, क्योंकि चौथे मैजिकल ओवर में आपने 15 रन नहीं बनाए, तो 5 रन माइनस कर दिए थे। अब कुल स्कोर की बात करेंगे यहां पर, 28, 24 पर लगा चौका, 28 बने। और साइड पे पुल करना चाह रहे थे, हल्की सी अपील, और कोई इंपैक्ट नहीं अंपायर्स पर। यहां से देखिए अभी भी कुछ गेंदे हैं आपके पास, मौका बन सकता है अगले आने वाली 8 या फिर 9 गेंदों में। यदि आपने 20-25 रन भी बनाए तो एक फाइटिंग टोटल खड़ा हो सकता है इस मुकाबले में। स्विंग एंड मिस से एक और अच्छी गेंद, एक और डॉट बॉल। 5वां ओवर शुरू है भाई, और 6 ओवर का मुकाबला। आपके स्कोरबोर्ड पर रन अब तक सिर्फ और सिर्फ 28 लगे। तो चलिए इसी बीच एक और अच्छी गेंद, देखिए
अंपायर्स की देखिए त्रिमूर्ति यहाँ पर जिक्र होगा जरूर। पप्पू लोखंडे सर देखिए इनकी बात करेंगे, जतिन जी बुयाल सर और बाला इकारे सर देखिए बहुत ही बढ़िया अंपायर की भूमिका यहाँ पर पेश करते हुए। फिलहाल जतिन सर यहाँ पर हमारे साथ कंट्रोल रूम में तीसरे अंपायर की भूमिका में। टीवी अंपायर और साइड पर खेलने का प्रयास, गेंद लॉन्ग ऑफ पर, कहीं पर निगाह कहीं पर निशाना, और देखिए आसान सा मौका फील्डर के लिए। डीप लॉन्ग ऑफ पर सुजीत ने एक अच्छा कैच लपका और यहाँ पर एक और विकेट का पतन होता हुआ, लगता हुआ 7वां झटका आरबी बरप इस टीम को। कम ऑन डीजे। कुणाची वाट बघतायत, तो आलाय, रोहन आलाय मैदानाच्या आतमध्ये। क्या बात है, आलाय, रोहन आलाय। रोहन आया नहीं बल्लेबाज मैदान के अंदर। पोचलाय घराघरात, त्याचं नाव आहे रोहन। आता मला धरा। 29 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। यस यस, नहीं नहीं, थोड़ा सा ब्रेक मिलेगा हमें तब लगाएंगे। और साइड पर खेला इस बार, अच्छा स्ट्रोक, फील्डर है वहां पर। एक रन दूसरे के लिए पलटेंगे, दूसरे के लिए पलट चुके हैं, आसानी से मिलेंगे भाई। गैदर हुई नहीं गेंद और उसी का फायदा मिला बल्लेबाजों को। 2 के साथ टोटल आ गए 31 पर 31। घराघरात त्याचं नाव आहे रोहन। आता मला धरा, आता धरा। अयो काय घर रे बाबा, एका चेंडू मध्ये 5 षटकार मारणारा, एका चेंडू मध्ये 5 षटकार ठोकणारा लगातार चेंडू। ये हमारा आवाज नहीं है भाई, नहीं तो आपको लगेगा ये कमेंटेटर क्या कह रहे हैं। कल बर्थडे था रोहन का, 19 केक काटे उन्होंने। क्या बात है, एक काटे तो 20 हो जाते भाई। ऑन साइड पे पुल करना चाह रहे थे, गेंद हवा में, ओ कैच ड्रॉप, आलाय। अयो केसाव पण हात, चेंडू टाका, चेंडू टाका, 10-12 चेंडू एकदमच टाका, कारण रोहन बॅटिंग आणि रोहन अयो 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 अयो। आता बाबा काय खेळताय रोहन, एकाने चेंडू टाका रे, आता क्या बात है, अयो बघा, ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी आवाज आमचा नाहीये, लक्षात ठेवा। नाहीतर उगाच लाईव्ह मध्ये काही वेगळ्या गोष्टी समजल्या जातील। आवाज आमचा नाहीये, डीजे ऑपरेटरने कुठून तरी शोधून काढलाय खास आमच्या रोहनसाठी। काल आता पाहिलं पर खरोखर अख्ख्या वरप गावामध्ये, संपूर्ण वरप गावात सगळ्यांच्या स्टेटसला फक्त हीच व्हिडिओ होती, कारण रोहनचा वाढदिवस होता काल। 19 केक कापल्यात, 19वा वाढदिवस होता, त्यामुळे 19 ते केक कापलेले आहेत। बरीचशी माहिती मिळते। धावसंख्या 33। मॅच पासून खरं तर थोडं दुर्लक्ष होतंय, कारण मैदानाच्या आतमध्ये रोहन आहे। ये संपायर, बॉल काउंट होईल। खेळाडू कक्ष
बाळा एकारे सर. ओके, कंट्रोल रूम मध्ये या. जतीन सर या आपण. जेव्हा जेव्हा विकेट किपरनं बॉल कलेक्ट केला तत्पूर्वी नॉनस्ट्रायकिंग यांच्या बॅटर क्रीज सोडून भरपूर पुढे गेला होता. सो ही रन कॅल्क्युलेट केली जाईल. ओके, तुमचा 12वा खेळाडू आहे इथे सांगोडे संघ, त्यामुळे त्याला देखील दाखवले आम्ही. 22च्या स्वरूपात ही धाव असेल. जेव्हा विकेट किपर पर्यंत बॉल पोहोचत होता तेव्हाच नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा बॅट्समन आपली क्रीज सोडून भरपूर पुढे निघून गेला होता. बॉल प्ले मध्ये होता, ऍक्शन मध्ये होता आणि तेव्हाच ही धाव घेण्याचा प्रयत्न केला. सो रन कैलकुलेट के लिए जाए, रन ऐड के लिए जाए स्कोरबोर्ड में. तो चलिए टोटल की बात करके देखिए यहाँ पर 33 रन शायद 33 होंगे. तो चलिए 2 रन का प्रयास और खराब खराब थ्रो देखिए यहाँ पर 2 रन मुकम्मल, 2 के साथ कुल स्कोर यहाँ पर 35 रन. अभी भी मेरे ख्याल से 2 गेंदें शेष होंगी. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज आदित्य, नॉन स्ट्राइकिंग एंड पर देखिए बात करेंगे अलाय, रोहन. क्या है ये भाई, ये मुझे जरा ये इनिंग होने के बाद थोड़ा सुनाइए फिर से. लॉफ्टेड स्ट्रोक, फील्डर मौजूद, दूसरे के लिए पलटे, आसानी से फिर से 2, शायद 3 मिलेंगे, शायद 3 मिलेंगे. भाग चुके हैं रोहन भाई, क्या तेजी से भाग रहे देखिए. 3 रन मुकम्मल, जरूरत है नहीं भाई. तो चलिए चौथे रन के तलाश में यहां पर विकेट प्राप्त हुई रनआउट के माध्यम से. (38) फिलहाल स्कोर की बात करेंगे पर 38 रन 8 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद शेष और चलिए फर्नीचर डिस्ट्रॉयड. आखिरी गेंद पर मिली विकेट. ओवर की समाप्ति, 6 ओवर का खेल समाप्त. 6 ओवर के बाद 38 रन और 39 का लक्ष्य होगा. 39 टारगेट होगा, ध्यान दीजिए. रोशन सर, पुढील सामना विनर मध्ये आपण खेळवणार आहोत, त्यामुळे प्रतीक 11 मानिवली संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचं आहे. या पुढचा सामना दोन्ही विजेत्या संघांमध्ये खेळवला जाईल. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला 38, 38 39 टार्गेट. आणि हे टार्गेट सर करता येईल का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल होम ग्राउंड वरती. बराचदा लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना आपण पाहिलात. या मॅच मध्ये काय घडेल का बिघडेल धावतो वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया. परिवर्तन मायक्रोफोन वर मी इन्व्हाइट करतोय नामवंत आणि लोकप्रिय समालोचक डोंबिवली गारिवली सीएमचे गुरु रोशनजी संते सरांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
लावून घ्या कारण की फलंदाज दाखल झालेत. साईका दिवाना सांगोडे या टीमचे नक्कीच निराश केलं RB11 वरप या टीमने. होम ग्राउंड वरती नक्कीच थोडस निराश केलं त्यांच्या घरच्या प्रेक्षकांना कारण की त्यांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मंगल लोखंडे त्यांचा सपोर्ट नेहमीच राहिलेला आहे या टीमला परंतु ते देखील थोडेसे नाराज आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने होतात तेव्हा ते सामने नक्कीच अंतिम षटकापर्यंत रंगताना आपण पाहिलेले आहेत. मागच्या वर्षी स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये असाच सामना झाला होता. विलास स्मृती रहानाल आणि नानकर या दोन टीम मध्ये. त्याही मॅच मध्ये रहानाल टीमला 4 षटकांमध्ये 26 धावा बनवायच्या होत्या आणि नानकर संघाने त्या धावा डिफेंड केल्या होत्या. स्ट्राईकिंगला बॅट्समन योग आहेत. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळतायत क्षेत्ररक्षक योगेश भोईर जज करतायत आणि योगेश भोईरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. योग बॅक टू द पविलियन लागतोय हा पहिला धक्का आणि विकेट हॅट्रिक साठी प्रसाद सुरोशे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. RB11 वरप या टीमला ही सुवर्ण संधी आहे. सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. विकासला झकास कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट गमावलाय. 39 धाव बनवायचे आहेत. माफक असं लक्ष्य आहे या मॅच मध्ये कारण की 36 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत. हेमंत टेंबे येत आहेत. स्विच इट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय विकासच्या बॅट मधून. हा झकास चौकार. थँक्यू सो मच. विराट कोहली यांचे खूप मोठे फॅन आहेत. जर्सी क्रमांक देखील 18 परिधान केलेला आहे. विकास पाटीलने सुरुवात दमदार केली आहे. चौकार येतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या दिशेने. चौकार. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. स्वर्गीय रोहितभाई भोईर यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. योगेश आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल.
9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे प्रणित पार्टे यांचं. कालच मॅन ऑफ द सिरीजची सायकल मिळवली आहे महाराळ वरप प्रीमियर लीग मध्ये. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल. आमचे समालोचक मित्र विश्वासजी केने देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. सांगोडे बनाम वरप या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. सांगोडे संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 39 धावा बनवायच्या आहेत. 6 षटकांमध्ये पूल करण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग आहे. कल्पेश थोडेसे दूर होते. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या तोडणी पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. अपकमिंग टुर्नामेंट तुमच्या भेटीसाठी येते. आदरणीय श्री अभिमन्यू पांडुरंग पाटील व साईका दिवाना सांगोडे यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषकाचं आयोजन 24, 25, 26, 27 आणि 28 डिसेंबर हा कालावधी आहे. या स्पर्धेमध्ये एकूण संघांचा सहभाग आहे 40. प्रत्येक दिवशी 10 संघ खेळतील. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. विकेटचं बटन विकास पाटील. बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर भाविश पाटील, भाविक पाटील, मोहन सुतार, मोरेश्वर पाटील, योगेश पाटील आणि ऋतिक पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. चेतन पाटील येत आहेत. कॅप्टन आहेत साईका दिवाना सांगोडे या टीमचे चेतन पाटील. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. शफल झाले होते. स्टान्स नक्कीच घेतला होता की ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलेला आहे. डॉट बॉल येतोय. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश आणि कल्पेश भोईरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बटन चेतन पाटील. बॅक टू द पवेलियन. आपण बाउंड्री चेक करूया. यस, बाउंड्री चेक करूया आपण. बघा 8चा पोल आहे आणि प्रत्येक दिवशी 8 संघ खेळणार आहेत आणि 5 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये.
OUT फलंदाज झालाय बाद. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. सुजित यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे 13. 39 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी साईका दिवाना सांगोडे या टीमला. आतापर्यंत 3 विकेट देखील गमावलेत. फाईट नक्कीच देतोय. RB 11 वरप संघ क्लीन बोल्ड. यश ठेव दोस्त दांडी गोल यू मिस. I will definitely it. फलंदाज झाला बाद. सुजित बॅक टू द पवेलियन. सो मच प्रथमेश प्रसाद. मी सांगितलं की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने होतात तेव्हा तेव्हा ते सामने अंतिम क्षणापर्यंत रंगतात. तसाच सामना आपण पाहतोय. याही मॅच मध्ये 4 विकेट खूप लवकर बाद झालेत. 13 या धावसंख्येवरती 39 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. RB 11 वरप या टीमला होम ग्राउंड आहे. बॅटिंग अपेक्षित होऊ शकली नाहीये परंतु गोलंदाजी चांगली करतायत योगेश भोईर. 3 विकेट घेतलेले आहेत. बॅकफुटला गेले. बॅटची कडा आहे. बॅटची इनर एज होती. डॉट बॉल येतोय. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. भावेश पाटील 6व्या क्रमांकावरती. इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल भावेश पाटील आणि विकीला. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 4 बाद 13 ही धावसंख्या आहे. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 17. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे साईका दिवाना सांगोडे या संघाला. थँक यू सो मच. नवीन गोलंदाज प्रणित पार्टे येत आहेत. MVPL सीझन 6 मधील मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी होता. कालच ज्याला सायकल मिळाली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. तो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती प्रणित पार्टे. स्ट्रायकिंगला बॅट्समन विकी. 22 ची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलेला आहे. डॉट बॉल येतोय.
या पुढील सामना 5 षटकांचा असेल. विनर विनर या दोन टीम मध्ये प्रत्येक 11 मानिवली विपक्ष जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या दोन संघांमध्ये सामना असेल. डान्सिंग डाऊन द विकेट लॉफ केलाय. रोहन आलेले आहेत परंतु रोहनने हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. विकेट मिळवणं फार महत्वाचं आहे कारण की 4 विकेट गमावलेत. 39 धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल. संधी आली होती त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. RB 11 वरप संघ जीवनदान मिळतीले चेंडूवरती 2 धावा विकीला आणि सांगोडे या संघाला. सांगोडे म्हटलं तर आमचे ओमी सुतार प्रिन्स यांच्या गावातील हा संघ. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फक्त दिशा दिली. फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर झेल सोडल्यानंतर हा चौकार येतोय विकीच्या बॅटमधून. डीजे मास्टर देखील मूड मध्ये आलेले आहेत. दुपारचे सत्र आहे. तुषारजी मडके पाडा मुरबाड सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत. कीपर बीट झाले. डाईव्ह लगावली विक्रम यांनी जीवाच्या आकांताने हा चेंडू अडवलेला आहे. अथवा अजून धावा नक्कीच मिळाल्या असत्या सांगोडे या टीमला. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच राजने थोडीशी चूक केली परंतु विक्रमने डाईव्ह लगावून हा चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या 24. 20 चेंडू 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. साईका दिवाना सांगोडे. प्रचंड वेग आहे या चेंडू मध्ये. आलाय हा डॉट बॉल. 19 चेंडू आणि 15 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. ऑन साइडला बिग हिट क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश भोईर. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग आउटस्टँडिंग फिल्डिंग कल्पेशने केली आहे. मिळतील्या चेंडूवरती 2 धावांनी पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा. धावसंख्या आहे धावफलकावरती 26. 13 ची गरज आहे परंतु मॅजिकल ओव्हर पूर्ण खेळवली जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 15 धाव बनवल्या तर नक्कीच सामना इथेच फिनिश होईल. 15 पेक्षा कमी धाव बनवले तर 5 धाव मायनस देखील होतील. राज येतोय. राज भोईर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित आहे. फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. 5वा विकेट गमावलाय साईका दिवाना सांगोडे या संघाने.
भोईरने जर हे षटक मेडन टाकलं तर नक्कीच प्रसाद सुरोशे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. ऋतिक पाटील येत आहेत 7व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आदित्य येत आहे चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिकल ओव्हर सुरू आहे. 12 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन ऋतिक. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत या सामन्यामधील. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल आणि प्रशांत रेड्डीने हा झेल पकडलेला आहे आणि 6वा विकेट गमावलाय. साईका दिवाना सांगोडे या संघाने तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. साईका दिवाना सांगोडे संघ बॅकफूट वरती येतोय. 39 धाव बनवायच्या आहेत आणि 6 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. भाविक पाटील येत आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. राज भोईर काय गोलंदाजी करतायत. अपील करतायत. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 27. 12 ची गरज आहे. चेंडू शिल्लक 14. मॅजिकल ओव्हर आपण पाहतोय. नक्कीच या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अपील करतायत योगेश भोईर. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या राजसाठी, कारण की राज भोईरने या मॅच मध्ये RB11 वरप या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. चेंडू शिल्लक 13. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 12, परंतु या मॅजिकल ओव्हर मध्ये 5 धावा मायनस देखील होतील, कारण की 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत. एकच धाव खर्च केली आहे. 1 विकेट देखील मिळवली आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. रोहन तारे आलेत चेंडूवरती. चांगली फिल्डिंग. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. मॅजिकल ओव्हर मध्ये आल्या फक्त 3च धावा. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 29. 5 धावा मायनस होतील आणि आता मात्र इक्वेशन असेल 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. साईका दिवाना सांगोडे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 15. मॅच कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे
आदरणीय दीपक दादा म्हारसे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दादा आपण या आला असाल तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दीपक दादा म्हारसे साहेब ज्यांचं खूप मोठं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. कांबा प्रीमियर लीग असेल, कांबाकर चषक असेल, रोहितभाई भोईर चषक असेल, दीपक दादा म्हारसे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. नेहमीच प्रेम राहिलेलं आहे समालोचक असतील, पंच असतील यांच्यावरती. आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. साईका दिवाना सांगोडे संघ बॅकफूट वरती आलाय कारण की 7 फलंदाज झालेत बाद. थँक्यू सो मच प्रसाद. मी आधीच म्हटलं होतं जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने होतात तेव्हा तेव्हा ते सामने शेवट पर्यंत रंगतात. तसाच सामना आपण पाहतोय. 9व्या क्रमांकावरती भावेश पाटील AB येत आहेत. चला स्क्रीन समोरून बाजूला व्हा जे स्क्रीनच्या समोर बसलेले आहेत. दीपक दादा म्हारसे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. ऑन साइडला स्लॉग स्वीप पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय भावेश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 31. 8 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय फलंदाज भावेश पाटील ज्याने षटकार लगावलाय. योगेश भोईर गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइड ला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? धावाची संधी परंतु दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये क्रिकेटचा महायुद्ध सुरू आहे. औचित्य आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी दुखापत होते कारण की बॅटची कडा लागली होती. चेहऱ्याला आज चेंडू आदळलेला आहे. पाणी घेऊन जायचं आहे. येस ओके आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ते ठीक आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू 6 धावांची गरज. फाईट देतोय RB11 वरप संघ. या मॅच मध्ये 7 फलंदाज बाद झालेत. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे साईका दिवाना सांगोडे या संघाने. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील हा पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन साईका दिवाना सांगोडे संघ. हार्ड लक RB11 वरप संघ. खूप चांगली फाईट दिली. 10 ते 12 धावा कमी पडले मित्र म्हणेन RB11 वरप या टीमला.